नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा पैलू असतो. आजच्या जमान्यात एक ठराविक आणि सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो. काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाही, तसा प्रयत्न होत नाही. असे सगळे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत. आपण यावर व्यक्त व्हा आणि या उपक्रमाविषयी आपलं मत मांडा. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर शरद पवार यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. याला काही तास उलटत नाहीत तोवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विभागाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी एका शासकीय अधिकाऱ्याला दम भरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. रोहित पवारांच्या मतदारसंघात एक आमसभा आयोजित करण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत तेथील शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेणं आणि विकास कामांचं नियोजन करणं या निमित्ताने या आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेत लोक आपापल्या समस्या मांडत होते आणि तेथे उपस्थित असलेले अधिकारी काम करून देऊ, लक्ष घालू वगैरे उत्तरं देत होते. तेव्हा रोहित पवार संतापले आणि एका अधिकाऱ्यावर संतापाने ओरडले. तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू. तुमचं जे अडचण आहे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी. लय शहाणा काम करतोय तू इथं. मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे. रोहित पवारांनी असं एखाद्या अधिकाऱ्याला सर्वांसमक्ष झापल्याचं पहिलंच प्रकरण नाही आहे. मागे एका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याला आवाज खाली म्हणून झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाच होता. शासकीय कामांचा आढावा घेणं, आपल्या मतदारसंघातील समस्या जाणून घेणं हे आमदाराचं कामच असतं. अधिकाऱ्याकडून काम करून घेणं, प्रसंगी त्यांना जाब विचारणं, त्यांच्यावर रागावणं हे देखील होत असतं. पण सर्वांसमक्ष तो अधिकारी जणू आपल्या दावणीला बांधलेला आहे. त्याला आपण काही बोलू ते त्याने गपगुमान ऐकून घ्यावं अशी रोहित पवारांची अपेक्षा असावी. मागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात अजित पवारांनी अंजना कृष्णा या महिला IPS अधिकाऱ्याला झापलं होतं. तुम्ही कुणाशी बोलत आहात हे माहीत नाही का, असा सवाल अजित पवारांनी विचारला होता. त्यावरून अजित पवारांवर टीका झाली होती. ती योग्यही होती. मुळात अशा अधिकाऱ्यांना सर्वांसमक्ष झापणं, त्यांना हडतूड करणं हे अनेक राजकीय नेत्यांची सवय असते, किंबहुना ती वृत्ती असते. अधिकारी म्हणजे आपले नोकर आहेत, या पद्धतीने त्यांच्याशी वागलं जातं. तेव्हा अजित पवारांवर टीका करण्यात आली, पण रोहित पवार यांच्यावर मात्र तशी टीका झालेली नाही. जणू काही त्यांना या अधिकाऱ्यांना वाईट पद्धतीने झापण्याचा अधिकारच मिळाल्यासारखी स्थिती होती. रोहित पवार यांनी भाषा वापरणं योग्य होते का, हा प्रश्न आहे. सत्ताधारी महायुतीतील कुणा मंत्र्यांनी काही अपशब्द वापरला, कुणाशी तरी बोलतानाचा त्याचा ऑडिओ व्हायरल झाला की त्यांच्यावर वस्कन धावून जाणारी मंडळी रोहित पवारांच्या या दमबाजीबद्दल मात्र बोलणार नाहीत. किंबहुना रोहित पवारांनी कसं अधिकाऱ्यांना झापलं याचं कौतुकच होईल. मुळात अशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलण्याची काही नेत्यांची एक संस्कृती बनली आहे. आपण त्या भागाचे मालक असल्याच्या भावनेतून असे उद्गार त्यांच्या तोंडून निघत असतात. अधिकाऱ्याने चूक केली असेल तर त्याने ती सुधारली पाहिजे, त्याच्याकडून काम होतेही की नाही हे नेत्याने पाहिलंही पाहिजे. पण चार चौघात त्याचा अपमान करणं हे कितपत खपवून घेता येईल. या संदर्भात रोहित पवारांचे आजोबा शरद पवारांना काही माहिती मिळाली आहे का माहीत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने फडणवीसांना फोन करून पडळकरांच्या भाषेविषयी आक्षेप नोंदवला, त्याप्रमाणे आपल्या नातवालाही फोन करून ते चार शब्द सुनावतील का? की पवारांची ती परंपराच राहिलेली आहे, त्यामुळे अधिकाऱ्याचा चार चौघात अपमान म्हणजे फार मनावर घेण्याची गरज नाही असाच सारा प्रकार आहे की काय? या निमित्ताने तासगाव कवठे महांकाळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असलेले रोहित पाटील अर्थात RR पाटील यांचे चिरंजीव यांनी काही महिन्यांपूर्वी अशीच आमसभा घेतली होती, त्याची आठवण येते. अशाच सगळ्या स्थानिक प्रश्नांचे तड लावण्यासाठी त्यांनी सभा घेतली होती. तब्बल 9.5 तास ही सभा चालली, पण अत्यंत संयमाने रोहित पाटील यांनी सगळी सभा
होईपर्यंत प्रश्नांना उत्तरं दिली, माहिती घेतली, सूचना केल्या. रोहित नावाच्या दोघांमध्ये असलेला हा फरक या निमित्ताने दिसला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत असं दिसतं की जिल्हाधिकारी सेठी दाम्पत्याने आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखला दिला आणि आता ही मुलं तिथेच शिकणार आहेत. बहुतांश पालक किंबहुना IAS अधिकाऱ्यांची मुलं मोठ्या शाळांमध्ये शिकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण सेठी यांनी आदिवासी बहुल भागात आपल्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश मिळवून दिला आणि एक आदर्श घातला. आपल्या मुलांना अंगणवाडीत सोडण्याच्या निमित्ताने गावातील सुविधांवर लक्ष ठेवता येईल अशी सेठी यांनी यावरची प्रतिक्रिया दिली. सेठी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. पण या निमित्ताने अधिकारीच कशाला, राजकीय नेत्यांनीही हा आदर्श बाळगायला हरकत नाही. सर्वसामान्यांच्या सोबत आपल्या मुलांना शिकवणं, मातीशी नाळ जोडलेली ठेवणं हे महत्त्वाचं असतं, हे या उदाहरणातून दिसून येतं. जयंत पाटील यांनी अशा प्रकारचा आदर्श बाळगायला हवा अशी पोस्ट टाकत सेठी यांचं कौतुक केलेलं आहे. ते ठीकही आहे, पण चळवळ राबवण्यासाठी जयंत पाटील यांनीच पुढाकार घेऊन ती राबवायला हवी. कारण सेठी यांनी उचललेलं पाऊल आदर्श आहे म्हणताना आपल्या घरातील मुलं नातवंड मात्र इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणार असतील तर त्याला काही अर्थ तरी उरेल का? ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दणका दिल्यानंतर त्या मोहिमेचं कौतुक करण्यापेक्षा त्या मोहिमेबद्दलच शंका घेणाऱ्यांची काही कमी नव्हती. प्रामुख्याने विरोधी पक्षांनी असे काही प्रश्न उपस्थित केले की जणू भारताने हाती घेतलेली मोहीमच चुकीची होती. विरोधकांच्या या भूमिकेचा फायदा पाकिस्तानलाही झाला. विरोधकांच्या या शंका कुशंकांना पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी किंवा तेथील नेत्यांनी उचलून धरलं. अशाच एका विद्यार्थिनीने ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. अभियांत्रिकेला असलेल्या या 19 वर्षीय विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण तो गुन्हा रद्द करण्यास आता मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. तिला चांगले गुण मिळतात, ती हुशार विद्यार्थिनी आहे म्हणून गुन्हा रद्द करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलंय. न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अखंड यांनी म्हटलं की गुन्हा गंभीर आहे. विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्यामुळे फार तर तिच्या जामिनाचा विचार होऊ शकतो. पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. विद्यार्थिनीने हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर पोस्ट या विद्यार्थिनीने डिलीट केली होती, तसंच माफी मागितली होती. पण तरी न्यायालयाने गुन्हा रद्द करणार नाही हे स्पष्ट करत सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब केली. न्यायालयाची भूमिका अगदी योग्य आहे. या विद्यार्थिनींसारखे अनेक तरुण ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधकांनी जी चुकीची भूमिका घेतली त्यात वाहून गेले असणाऱ्यात शंका नाही. त्यातूनच अशा प्रकारच्या पोस्ट लिहून आपण काहीतरी क्रांतिकारक करत आहोत अशी तरुणांची भावना होऊ शकते. हे कृत्य विद्यार्थिनीने त्यातूनच केलेले असणार. अर्थात त्याबद्दल तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाने नकार देत देशाविरोधात अशी भूमिका घेणं कधी सहन केलं जाणार नाही हेच दाखवून दिले. विरोधकांच्या डोक्यात या निमित्ताने प्रकाश पडला तरी पुरे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.